असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहे आणि सर्वांचं लक्ष लागून असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केलेला आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रवेशद्वारावर आज एक फलक झळकलेला आहे। आमदार बच्चू कडू व संपूर्ण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने बळवंत वानखडे यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। कारण स्वतः बळवंत वानखडे त्या ठिकाणी संचालक आहे, आपल्या सोबत बच्चू कडू आहेत, त्याविषयी बोलणारे भाऊ बॅनर झळकलेला, तुम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत, काय सांगणार? आता ते बँकेचे संचालक आहे आणि त्याच्यामुळं मी अध्यक्षाच्या नात्यानं बँकेचा संचालक माणूस खासदार झाला तर त्याचं अभिनंदन केलंच पाहिजे, त्यांना शुभेच्छा पण दिल्या पाहिजे। आणि गवई साहेबांनंतर पहिल्यांदा ओरिजिनल म्हणजे दलित, जसं नवनीत राणावर केस चालू होत्या, न्यायालयानं चुकीचा निर्णय दिला आणि खरे दलित बांधव मग मातंग असेल, खाटीक समाजाचे असेल, चर्मकार असेल, हे सगळे बौद्ध समाज असेल, हे मतदारसंघात पहिल्यांदा गवई साहेबांनंतर बळवंतराव निवडून आले तर त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे। आणि मला असं वाटतं का त्यांचा स्वभाव त्याला खरं तर कारणीभूत आहे। अतिशय शांत आणि मनमिळावू राहून त्यांनी बाजी मारलेली आहे आणि बॅनरचं त्यात नवल करायचं गरज नाही। मी त्या बँकेचा अध्यक्ष आहे आणि संचालक जर खासदार होते तर अभिनंदन केलंच पाहिजे। आनंद झाला बच्चू? प्रश्न कसा आहे का आनंद? हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। आनंद हा विषय कोणी निवडून आलं तर आनंद होतच ना। उद्या तू जरी निवडून आला तर आनंद होणारच आहे आम्हाला। निवडून आल्यात दुःख कोणाला होत असते? आता आमच्या उमेदवाराला जे मतं भेटायला पाहिजे ते भेटले नाही, कारण काँग्रेसमध्ये मुस्लिम आणि बौद्ध एकखट्टे गेल्यामुळं आणि बहुसंख्य हिंदू BJPकडे गेलं, धर्माचं ध्रुवीकरण झालं आणि या निवडणुकीमध्ये धर्मच मांडला गेला। मुद्दे कुठं मांडले? आम्ही मुद्द्यावर लढत होतो, शेतकरी म्हणून लढत होतोय, म्हणून शेतकरी किती आहे आणि शेतकरी म्हणून मतं मारणारे किती आहे हे या निवडणुकीत दिसलं। ज्या पद्धतीनं विजय झाला बळवंत वानखडेचा आणि नवनीत राणांचा पराभव, त्यानंतर सोशल मीडियावर किंग मेकर म्हणून तुमच्या नावाची चर्चा होती, सोशल मीडियावर तशा पोस्ट व्हायरल झालेल्या होत्या आणि तुमचे जुने भाषणं देखील व्हायरल झालेले आहेत। तुमच्या उमेदवारीमुळं नवनीत राणांचा पराभव झाला का, अशी देखील चर्चा? असं काही फार सत्य नाही आहे। पहिले भाजपचे 20-25 पदाधिकारी स्वतः नवनीत राणांना तिकीट देऊ नका, त्या निवडून येऊ शकत नाही, हे कोणं म्हटलं? बच्चू कडूनं म्हटलं, भाजपनंच म्हटलं। या जिल्ह्यातल्या भाजपचे कार्यकर्ते सातत्यानं सांगत होते का तिकीट बदलवा, दुसऱ्याला द्या। इवन आनंदराव अडसूळ किंवा मीटिंगमध्ये तुम्ही पाहिलं असन भाजपच्या किती गदारोळ केला, ते एक कारण आहे। रवी राणाची जे काही बोलण्याची पद्धत आहे, म्हणजे तो आमचे काही कार्यकर्ते भाजपनिष्ठ आहे, काही मला मारतात ते, पण ते काही वरते BJPला मारतात। ते कार्यकर्ते म्हणते बच्चू कडू ने अच्छा नहीं किया वो नवनीत राणा को गिरा। अरे तो रवी राणा आम्हाला घरात येऊन मारायची धमक्या देतं आणि त्याचं काम आम्ही करायचं? एवढा आम्ही अपमानित होऊन कधी जगता येत नाही आम्हाला। हा सन्मानाचा आहे प्रत्येकाचा विषय आणि त्याच्यानं कार्यकर्त्यानं त्याची जागा दाखवून दिली का तू घरात येऊन मारण्याची भाषा करत असेल तर त्याचे परिणाम काय होते हे कार्यकर्त्यांना दाखवलं आहे। दुसरं आम्हाला मुद्दे मांडायचे होते, शेतकऱ्याचे मुद्दे होते, मजुरांचे मुद्दे होते। आमच्याशिवाय पुऱ्या हिंदुस्थानात हे मुद्दे कोणच घेतले नाही, ते आम्हीच घेतले। मीडियाने काही फारसे दाखवले नाही। अरे भर निवडणूक चालू असताना सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले, एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार कमी केला असता मतं मारले असते कर्मचाऱ्यांना। आम्ही केले सण, हिंदू मुसलमान तेली पाटील माळी कुंभी धनगर भोई बौद्ध हे असं म्हणून आम्ही सहन केले ना, कारण आम्हाला शेतकरी प्रश्न महत्त्वाचाच नाही आहे। आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आमची जात, आमचा धर्म। अख्खा धर्म माणसं मेले तरी चालन। आज 3.5 लाख आत्महत्या झाल्या, उद्या अख्खा देश आत्महत्या केला तरी धर्म म्हणून आम्हाला त्याच्याकडे
महत्त्व देता येत नाही, ते महत्त्वाचं नाही आहे, अशी भूमिका एकंदरीत लोकांची झालेली आहे. कदाचित प्रहारचा उमेदवार नसता तर नवनीतांचा विजय झाला असता असं वाटतं. असता तर नसता तर याला काही अर्थ नसते. आखरी पाळलं म्हणजे बच्चू कडून पाळलं एवढं जर तुम्ही बदनामी करत असाल तर आपण कसे वागलो हे पण पाहिलं पाहिजे ना. काय कामं केले तुम्ही? फिनले मिल बंद आहे, मेळघाटचा प्रकल्प अजूनपर्यंत झाला नाही, MRGचे पैसे मजुराचे 4-4 महिने भेटत नाही, केंद्रानं 2 वर्ष झाले संजय गांधीचा पगार दिला नाही, श्रावणबाळचे पैसे दिले नाही. कुठं दिले पैसे? कधी उचलले हे प्रश्न तुम्ही? कर्तृत्व काहीच करायचं नाही आणि पडलं तर दुसऱ्याच्या माथी बोंबा मारायच्या, हे चुकीचं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. प्रवीण पोटेंनी राजीनामा दिला होता अध्यक्षपदाचा, परंतु शहराध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकर्त्यांनी म्हटलं की राजीनामा देऊ नका. त्यांचं म्हणणं आहे की कोणी जर आम्हाला काम करून देखील जरी कोणी जर आम्हाला म्हणत असेल की काम केलं नाही तर आम्ही. त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी राजीनामा द्यावं का काम करावं का अधिक काही करावं तो त्यांचा प्रश्न आहे, त्याचं मला काय लेनदेन आहे. एनडीए माझ्या पक्षाचे आहे प्रहार आहे, BJP थोडी आहे प्रहार. मिशन लोकसभा होतं तुमचं अमरावती, आता विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत. तुम्ही उमेदवार उभे करणार आहात का काही मतदारसंघामध्ये अमरावती? आम्ही 20 ते 25 उमेदवार उभे करणार आहोत आणि ते लढवणार आहे आणि जिंकून पण आणणार. अमरावतीमधले कुठले मतदारसंघ? अमरावतीमध्ये वरुड, मोर्शी, अचलपूर, मेळघाट, तिवसा आणि तुमचं दर्यापूर आणि बडनेरा, पण फक्त अमरावती सोडू. महाविकास आघाडीमध्ये आता तुम्ही सध्या आहेत. अनेक ज्या पद्धतीनं निकाल लागले त्यामुळं शिंदेसोबतचे 5 ते 6 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. सोबत तुम्ही महायुतीत निवडणूक लढणार आहात का? अजून वेळ आहे ना त्याला, 3-4 महिने. गारपीट येते का पाऊस येतं का वादळ येतं कोणा सांगितलं? अजून आत्तापासून थोडं विचार करावं लागतं. शेवटला प्रश्न, काल एनडीएच्या संपूर्ण घटक पक्षाला दिल्लीत बोलावण्यात आलेलं होतं. तुम्ही देखील एनडीए मध्ये आहात. निवडणुकीच्या वेळी तुमचे बॅनर वगैरे सर्वच होतं. तुम्हाला निमंत्रण होतं का एनडीएच्या बैठकीचं? काल आता कसं निमंत्रण देणार आहे? एक सीट पाडली म्हणतं ते, कसं देणार आहे? किस तरह होते आमदार बच्चू कडू आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहे ते 5 ते 6 ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये उमेदवार देणार आणि सोबतच महाराष्ट्रात देखील अनेक विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा जी आहे ती आमदार बच्चू कडूंनी दिली. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.